जुना करार स्तोत्र 19, नव्या करारामधून मत्तई शुभवर्तमान अध्याय 25 वचने 1 ते 13 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप फुटला आहे. क्षय प्रभातून वारासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने म्हणण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून एकही सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निबंध विश्वासनीय आहे. तो भोळ्यांना समजच करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहे. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. ते सर्वत्र न्याय आहे. ते सोन्यापेक्षा 52 सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा मोलातून 5,000 मधापेक्षा गोड आहे. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच विटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवड. त्यांची सत्ता माझ्यावर न चालू, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकांपासून अलिप्त राहील. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या उच्च शब्द व माझ्या मनाचे विचार तुला मान्य असे असो. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करून करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे, हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. त्यांनी उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. येऊया देवाच्या वचनाकडं. वास्तविक पाहता आजचा संदेश काल पहाटे उठेपर्यंत जो होता तो नाताळाचा पहिला संदेश होता. पण काल पहाटे उठल्यानंतर माहीत नाही माझ्या मनामध्ये एका विचारांची सुरुवात झाली, काही खरंच दरवर्षाप्रमाणे मी नाताळाचा संदेशाची सुरुवात करायला हवी का. आणि ज्यावेळेस या विचारांची सुरुवात झाली, पहाटे प्रार्थनेला बसलेलो असताना किंवा प्रार्थना करत असताना, बायबल वाचत असताना, त्यावेळेस माझ्यापुढे एक प्रश्न आला आणि किंवा माझ्यासमोर एक वाक्य आलं. आणि ते वाक्य होतं, काय, ज्यांना नाताळासाठी तू तयार करत आहेस हे सर्व लोक तयार आहेत का? हे तयार आहेत का? आम्ही यदाकदाचित आज भक्ती मंदिरामध्ये बसलेलो आहोत, उपासना गृहामध्ये बसलेलो आहोत, परंतु काय आम्ही ख्रिस्ती आहोत का? आम्ही यदाकदाचित आमच्या घरांमध्ये नाताळांची सुरुवात केलेली आहे, नाताळ सणाची, की बाबा हे घ्यायचं ते घ्यायचं, पण आम्ही ख्रिस्ती आहोत का? जग आम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखत असेल, लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखत असतील, परंतु देव आम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखतो का? आणि ज्यावेळेस मी विचार करू लागलो त्यावेळेस माझ्या पुढे शास्त्रपाठाला मत्तई शुभवर्तमान 25वा अध्याय. बराच वेळ त्या ठिकाणी मी द्विधा मनस्थित राहिलो, नाताळाचा तयार केलेला संदेश देऊ का 25व्या अध्यायाचा मत्तई 25:10 कुमारीचा संदेश देऊ. आणि त्यावेळेस मी प्रार्थना करू लागलो आणि नाताळाच्या संदेशाच्या असणारे पॉईंट्स लिहित असताना माझ्या मनाला काही समाधान व्हायना. परंतु ज्या वेळेस आजचे पॉईंट लिहायला सुरुवात केली आणि मनन करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या मनामध्ये देवापासून प्राप्त झालेली एक शांती आणि कृपा मिळाली आणि मी ठरवलं की मला याविषयीच बोलायचं आहे. देवाच्या आत्म्याला आम्ही काम करू देणं गरजेचं आहे.
कारण की जर आम्ही तयार नाही, मग आम्ही किती नाताळ सण साजरा करू, किती वेगळ्या प्रकारे गोष्टी करू, परंतु त्याचा काहीही अर्थ लागणार नाही आणि त्याचा आमच्या आत्मिक जीवनासाठी आणि अनंतकालिक जीवनासाठी त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सुरुवात केली. मत्तई शुभ वर्तमान 25व्या अध्यायामध्ये येशू बोलतो आणि मत्तयाने लिहून ठेवलं. मत्तई शुभ वर्तमान एका यहुदी माणसाने यहुदी माणसाविषयी यहुदी नवीन विश्वासणाऱ्यांना लिहिलेले शुभ वर्तमान आहे. म्हणून येशू ख्रिस्त यहुदी लोकांना नाही म्हणतो, तुम्ही असं म्हणू नका की आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. देव अब्रामाला दगडापासून देखील मुलं देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे किंवा सामर्थ्यशाली होता. देवाने अब्रामाला इसाकाच्या द्वारेच नव्हे तर दगडापासून पण पुत्र आणि कन्या दिल्या असत्या. त्यामुळे तुम्ही हा गर्व बाळगू नका. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा शब्द आलाय तेव्हा म्हणजे वरच्या बाजूला ज्यावेळेस येतो त्यावेळेस 45व्या वचनापासून आम्ही येतो. किंबहुना आम्ही ज्या वेळेस येतो त्यावेळेस आल्यानंतर हा वृत्तांत आहे. विश्वासुदास व दुष्टदास यांचा दृष्टांत आहे की देव कशा प्रकारे काम करतो. 48 वचनात तो असं म्हणतो, परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्टदास आपल्या मनात म्हणेल व आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व झिंगलेल्या बरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना द्यावयाचा वाटा त्याच्या पदरी बांधील. ते रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा येशूने हे बोलला, तेव्हा येशूने एक उदाहरण सांगितलं लोकांना हे समजावं म्हणून. दाखला म्हणजे येशूने त्या काळात असणाऱ्या गोष्टी घेऊन त्यातून आत्मिक सत्य सांगितलेत, त्याला आम्ही दाखला म्हणतो. हा जो दाखला येशूने सांगितला किंवा दृष्टांत म्हणतो, हा जो दाखला आहे हा दाखला देवाच्या लोकांविषयी आहे. जे स्वतःला देवाचे लोक म्हणतात त्यांच्याविषयी हा दाखला आहे, हा इतरांविषयी नाहीये. आणि म्हणून तो म्हणतो तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं राज्य, जे लोक म्हणतात आम्ही स्वर्गाच्या राज्यातले आहोत, आम्ही देवाचे आहोत, देव आमचा आहे, आम्ही देवाचे आहोत, मोठ्या अभिमानाने कॉलर टाईट करून सांगितलं जातं की मी ख्रिस्ती आहे, मी येशूचा आहे, येशू माझ्याकडे पाहतो, पण येशू मला ओळखतो की नाही, येशू सारखं मी जीवन जगतो की नाही, ह्याची एक इंचितही काळजी घेतली जात नाही. अशा असणाऱ्या लोकांसाठी येशूने हा दाखला सांगितला. तो म्हणतो ह्या 10 कुमारी सारखे होईल, त्याच्याशिवाय नवीन काहीही घडणार नाही. ह्या 10 कुमारी सारखंच मंडळांमध्ये गोष्टी घडणार आहेत. येशू जेव्हा बोलतो त्यावेळेस येशू सत्य वचन विदित करतो. येशू खोटं बोलत नाही आणि येशूला लोकांना फसवावं लागत नाही. सध्या काळ आलाय, खूप अभिवचनांचा काळ आहे, खूप अभिवचनं लोक देत आहेत. मी आल्यानंतर हे करेल, मी आल्यानंतर ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल. सध्या अभिवचनांचा काळ आहे. या अभिवचनांच्या काळामध्ये आम्ही सांभाळून राहायला पाहिजे. आमचा देव फुकटची आणि खोटी अभिवचनं देत नाही, जे काही सत्य ते सांगतो. आणि म्हणून तो म्हणतो 10 कुमारी सारखंच होईल. 10 कुमारी सारखं काय होईल तर 10 कुमारीमध्ये 50% पॅटर्न आहे. काय 50% पॅटर्न आहे? 5 वारासंगती गेल्या आणि 5 मागे राहिल्या. देवाचे लोक हो, देवाचं वचन आज ऐकत असताना काय त्या 50% मी आहे का की ज्या वरासंगती जाणार आहे, का त्या 50% मी आहे की जे मागदाराच्या बाहेर राहिलेले आहेत. आणि केवळ इथं येशू म्हणत नाही, येशू म्हणताना म्हणतो ज्या वेळेस मनुष्याचा पुत्राचं येणं होईल तिथे 50%चा पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे? तो म्हणतो बाजेवर 2 झोपलेले असतील, एक घेतला जाईल, दोघी दळत असतील, एक घेतली जाईल, शेतात 2 जण काम करत आहे, एक घेतला जाईल. 50% पॅटर्न आहे. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना मी कोणत्या 50% मध्ये आहे बघायला पाहिजे. सुवार्तेमध्ये 1/4 किंवा 25%चा पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे? येशूने पहिला दाखला सांगितला. जो दाखला होता तो येशूचा होता, बी पेरणाऱ्याचा दाखला होता. त्या पेरणाऱ्या दाखल्यात म्हणतो त्या ठिकाणी 4 प्रकारच्या जमिनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या ज्या 4 प्रकारच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारच्या जमिनीमध्ये पीक आलं 30 पट, 60 पट, 100 पट.
उरलेल्या 3 जमिनींमध्ये बी पेरलं पण ते वाढलं नाही. येशू स्वतः सांगतो, ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता 4 लोकांना सांगेल त्यातला 1 प्रतिसाद देईल. परंतु मंडळीमध्ये आल्यानंतर ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस 50% पॅटर्न आहे. ह्या 50% पॅटर्न मध्ये मी कोठे आहे हे शोधणं गरजेचं आहे. याशिवाय नवीन काय होणार नाही. कारण येशू म्हणला 10 कुमारी सारखे होईल म्हणजे तसंच होईल. आम्ही हे पाहायला पाहिजे की आम्ही कोणासारखे आहोत. कारण की जेव्हा येशू येईल, ज्या वेळेस देवाचा एकुलता एक पुत्र, देव त्याला म्हणेल, जा तुला आता तुझ्या वधूला सामोरे जायचंय, की ती तुला सामोरे अंतराळामध्ये येईल. त्या अंतराळामध्ये खेचल्या जाणाऱ्या लोकांमध्ये इंग्रजी शब्द आहे रॅप्चर, मराठीमध्ये आम्ही म्हणतो मंडळीचं स्वर्गारोहण. त्याचा मराठीमध्ये शब्द बघितला पाहिजे हिसकावून घेणे. देव त्याच्या लोकांना ह्या जगातून हिसकावून घेत आहे. आणि ज्यावेळेस देव त्याच्या लोकांना हिसकावून घेत आहे, त्या असणाऱ्या लोकांमध्ये मी आहे का हे शोधणं फार गरजेचं आहे. तरच माझी धार्मिक कृत्य मला ती फलदायी ठरतील, अन्यथा ती ठरणार नाही. आणि म्हणून तो म्हणतोय ते होईल. आता 10 कुमारिकेंचं काही गोष्टी सारख्या आहेत, 10 कुमारिकेंच्या काही गोष्टी सारख्या आहेत. परंतु नीतिस्तुत्राच्या पुस्तकामध्ये जगातला असणारा सर्वात ज्ञानी राजा शलमोन राजा लिहिताना असं म्हणतो, वृत्ती नीट आहे की नाही हे मूल आपल्या कृतीने स्पष्ट करते. वृत्ती नीट आहे की नाही हे मूल आपल्या कृतीने स्पष्ट करते. ज्या वेळेस आमची कृती आणि आमचे शब्द ह्याच्यामध्ये फरक आहे, त्याचा अर्थ हा आहे माझं डोकं आणि माझ्या शरीरामध्ये फरक आहे. कारण की डोकं वेगळं चाललंय आणि शरीर वेगळी कृती करत आहे. ज्या वेळेस ह्या असणाऱ्या घटना माणसाच्या शरीरामध्ये घडतात त्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेस माणसाचे डोळे नीट पाहत नाहीत म्हणून पायाला ठेच लागते. जर त्याचे डोळे, त्याचे विचार आणि शरीर नीट चाललं तर मग ते बरोबर चालतं, ॲक्सिडेंट होत नाही, ठेच लागत नाही. ज्या वेळेस तो दुर्लक्षित होतो त्यावेळेस ठेच लागल्याशिवाय ॲक्सिडेंट झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो वृत्ती नीट आहे की नाही हे मूल आपल्या कृतीने स्पष्ट करते. आणि म्हणून आमची वृत्ती कशी आहे पाहायला पाहिजे. 10च्या 10 कुमारिकेंना जे आहे सारख्या गोष्टी भेटलेल्या आहेत. ज्या वेळेस आम्ही पाहतो तो असं म्हणतोय, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यासाठी निघाल्या. 10ची 10 निघाल्या वराला सामोरे जाण्यासाठी. थोडीशी ज्यूविश बॅकग्राऊंड सांगतो, ज्यूविश विवाहाची किंवा यहुदी लग्नाची बॅकग्राऊंड सांगतो. यहुदी लग्न जे आहे 3 स्टेपमध्ये केलेलं आहे. पहिलं जे आहे की 2 कुटुंब एकत्र बसतात आणि ते ठरवतात की आमचा मुलगा आणि तुमची मुलगी ह्यांचं लग्न व्हायला पाहिजे किंवा ते होऊ शकतं त्यांचं बोलणं झाल्यानंतर. की जी आज देखील सगळीकडे ही पद्धत सर्वश्रुत आहे. की ज्याला म्हणलेलं आहे सिद्दुखुक हे शब्द जो आहे तो इब्री शब्द आहे. की ज्या वेळेस एकत्र बसून विचार केला जातो, बोललं जातं की हा मुलगा आम्हाला आवडला, मुलगी आवडली, सगळं काय आहे, घरदार आवडलं, हे आवडलं आणि म्हणून लग्न करूयात. ही फर्स्ट स्टेज. दुसरी स्टेज जी आहे तिला म्हणलेलं आहे किद्दुशीन. किद्दुशीन म्हणजे काय माहिती आहे का? आता फॉर्मल कॉव्हेनंट झालं, ज्याला आपण नवीन करारामध्ये आल्यानंतर मरियेचे यौसेफास वाग्दान झाल्यानंतर, मराठीतला शब्द वाग्दान आहे, फॉर्मल असणारं. आता त्यांचं कॉव्हेनंट झालंय, त्यांचा करार झालाय की आता हे दोघं विवाहबद्ध होणार आहेत. हे जवळजवळ विवाहासारखंच आहे, फक्त मुलगा आणि मुलगी एकत्र राहत नाहीत. मुलगी आपल्या वडिलांच्या घरी आणि मुलगा आपल्या वडिलांच्या घरी राहतो. जोपर्यंत त्या मुलाच्या वडिलाला ह्याची खात्री पटत नाही की माझा मुलगा माझ्या येणाऱ्या सुनेची काळजी घेईल. सध्या जग वेगळं चाललंय. लोक म्हणतात अरे हा काय नीट नाहीये, जरा लग्न करून दिलं तर सुधरेल, तरी सुधरत नाहीत. लग्नाने आतापर्यंत माणसं सुधरलेली कुठं पाहायला भेटत नाहीत. असं जर असतं तर सासवांनी कधीच आपल्या मुलाकडे तक्रारी केल्या नसत्या. कधीच आपल्या बहिणीकडं, बघा भावाकडं नाही बहिणीकडं, कधीच सासूने आपल्या बहिणीकडे तक्रार केली नसती माझा मुलगा बदललाय. घरातली मावशी म्हणजे फार डेंजर प्रकार आहे. जे आई बोलत नाही ती मावशी बोलत असते. ते शब्द जे आहेत ना ते आईचेच असतात पण मावशीच्या तोंडातून येत असतात.
लग्न करून कोणी सुधरत नाही. आणि म्हणून त्या काळात यहुदी लोक म्हणायचे, माझा मुलगा जर माझ्या सुनेला सांभाळू शकतो तरच तिला घेऊन आला पाहिजे. आणि ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये, टाइम बाउंड आहे, 1 वर्षाच्या काळामध्ये ती मुलगी जी त्या मुलासंगती राहायला येणार आहे तिच्यासाठी तिची खोली तयार करणं, तिच्यासाठी गोष्टी तिच्या इच्छेप्रमाणे करणं, तिला हवं त्याप्रमाणे गोष्टी तयार करून ठेवणं हे आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त देखील स्वर्गामध्ये गेलेला आहे मंडळीसाठी घर तयार करण्यासाठी. मंडळीला कसलं घर पाहिजे हे येशूला माहीत आहे आणि तो तशा प्रकारचं घर त्या ठिकाणी तयार करतोय. ज्या वेळेस घर पूर्ण होईल त्यावेळेस तो घ्यायला येईल. आणि मग तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण म्हणतो प्रॉपर विवाह, मग तो नवरा येतो. आणि नवरा ज्या वेळेस येतो, तो येत असताना नवरा मग तिच्या घरी येतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जातो. पवित्र शास्त्रामध्ये विवाहाविषयी बऱ्याच म्हणी आणि व्याख्या आम्हाला ज्यूइश कल्चरमधल्या पाहायला भेटतात. आणि त्यातली एक वाक्य आहे, वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करायची गरज नाही. जोपर्यंत वर नवरीच्या घरी किंवा नवविवादाच्या घरी राहतोय तोपर्यंत नवरीच्या वडिलांनी त्यांचं पालन पोषण करणं, जेवण देणं गरजेचं आहे. पण एकदा वर निघाला, नाही मी माझ्या बायकोला घेऊन चाललो माझ्या घरी, मग ते वराड तिथं 10 दिवस राहू, ते उपाशी मेलं तरी चालतं, परंतु नवरीचा वडील जो आहे तो त्यांना एकही अन्न खायला द्यायला बांधलेला नाही. हा प्रेमापोटी आणि प्रीतीपोटी आणि वात्सल्यामुळे देईल, परंतु नियमानुसार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त वापरतो. आणि ज्या ज्या वेळेस यहुदी असणारा वर आपल्या वधूला घ्यायला येत असे, तो येत असताना बहुतेक वेळेस तो येत असताना रात्रीचा येत असे, तो वेळ लावत असे. मी आज येतोय पण कधी येतोय माहित नाही. आणि म्हणून त्यावेळेस वधूच्या असणाऱ्या ज्या सवंगड्या आहेत, ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, ह्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत ह्या आपले दिवे तयार करून ठेवायचे. कारण की दिवे तयार करून ठेवल्यानंतर त्या अंधारामध्ये तो यायचा. ज्या वेळेस तो यायचा तो जवळजवळ मध्यरात्री करायचा. येत असताना तो वाजत गाजत यायचा. आणि मग ह्या सगळ्या उठायच्या, तयार व्हायच्या आणि त्या वधू संगती त्या आपला असणारा कंदील घेऊन ते त्याच्या संगती तिच्या मागं जायच्या. एकदा वरा संगती गेलं, दार बंद झालं, जे आले नाहीत ते बाहेर, आतल्या आत. आणि येशूने हे त्यावेळेसची असणारी जगातली यहुदी लोकांची असणारी विवाह संबंधाची परंपरा घेतली आणि त्यातून आत्मिक अर्थ लावला की जो आत्मिक अर्थ आज 2000 वर्षानंतर देखील देवाच्या लोकांना आहे तसाच आहे. त्यात बदल घडत नाहीत, सगळं काय सारखं आहे. परंतु या ठिकाणी दोघांमध्ये काही फरक आहे. दुसऱ्या त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. 5 तिथं काय लिहिलंय बायबलमध्ये? पहिलं मूर्खाचं नाव लिहिलंय. मूर्खाचं नाव पहिलं लिहिण्याचं कारण नीतिसूत्राच्या पुस्तकात आहे. मूर्ख आपल्या वाचाळतेने स्वतःचं प्रगटीकरण करतो, तो खूप बडबड करतो. जास्त बोलणाऱ्या माणसापासून सावध राहायला हवं. कारण की तो माणूस कधी काय बोलेल सांगता येत नाही. तो कधी कधी आपल्या स्वतःच्याच गोष्टी कठीणतेने मांडतो की आपल्या स्वतःलाच तो लज्जास्पद गोष्टी करताना दिसतो. म्हणून तो म्हणतो ह्या मूर्ख आहेत. आणि ह्या मूर्ख 5 शहाण्या, 10 मध्ये 5 आहे. 50% पॅटर्न आहे. 50% मध्ये मग तो असं म्हणतोय त्या 5 आल्या होत्या कारण मूर्ख कुमारिकींनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, ह्यांनी दिवे घेतले पण तेल घेतले नाही. अनेक वेळेस आजच्या जगामध्ये देखील असंच चालू आहे. आम्हाला व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियावरती आलेला तो जो इन्स्टंट मेसेज आहे ना, की ज्याला आपण म्हणतो इन्स्टंट फूड, काय त्याला दुसरं नाव काय इन्स्टंट फूडला? फास्ट फूड. हे जे फास्ट फूड आहे त्याच्याविषयी आम्ही आनंदी आहोत. अरे आज परमेश्वर तुला प्रसन्न मुख होऊन आशीर्वाद देव. सकाळी डोळे चोळतच उठलोय, उठल्यानंतर कोणीतरी मेसेज टाकलाय सोशल मीडिया, तो बघितला, अरे देवाने त्याला दिलाय, तो जगाला सांगतो ही माझी साक्ष आहे. आज देव म्हणतो मी तुला या प्रकारे काम कर. आम्ही लगेच त्याला थंब पाठवतो, आमेन लिहितो, कितीतरी भे पाठवतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या इन्स्टंट फूडच्या आणि जंक फूडच्या मागे जाऊ नका. देवाची इच्छा ही आहे की माझा दिवा आहे ना, त्या दिव्यासंगती माझं स्वतःचं तेल असायला हवं. माझं स्वतःचं तेल जोपर्यंत मी बायबल स्वतःहून वाचणार नाही तोपर्यंत ते माझ्याकडे येणार नाही. ते माझं स्वतःचं आहे. कारण की आत्मिक जीवन उसनवारी घेता येत नाही आणि आत्मिक जीवनामध्ये दुसऱ्याची कॉपी करता येत नाही.
आत्मिक जीवन ज्याचं त्याचं आहे त्याप्रमाणे देव प्रतिफळ देईल. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यांनी तेल घेतलं नाही, कारण की तेल जे आहे ना, तेल हे सांगतं की ज्या तेलाविषयी असणारा यहुदी लोकांची मनोवृत्ती आहे. तेल म्हणजे जीवन आहे, तेल म्हणजे देवासंगती माझी असणारी एकाग्रता आहे, किंवा देवासंगती माझा असणारं डिवोशन आहे, देवासंगती माझी असणारी एकबद्धता आहे. तेल म्हणजे काय? देवासंगती माझं विश्वासूपण आहे. आणि तेल म्हणजे काय? तर देवासंगती माझी धार्मिकता आहे. आणि म्हणून ह्यांनी काय केलंय? स्वतःचा दिवा तर घेतला, पण एक्स्ट्रा गोष्टी घेतल्या नाही. स्वकेंद्रित, स्वपोषित, स्वतःच्या गोष्टीमध्ये समाधान मानणारे जे आहेत ना, की ज्यांना एक्स्ट्रा नको आहे, त्या लोकांची असणारी ओळख ह्या 5 मूर्ख कुमारी करून देत आहेत. त्यांना असं वाटतं माझं आहे ना तेवढं बस आहे. ख्रिस्ती जगामध्ये सैतानाने पेरलेले की देवाला आमचं अंतकरण समजतं, हे सैतानाने ख्रिस्ती जगात पेरलेलं फार मोठं असणारी आफूची गोळी आहे. देवाला अंतकरण समजतं हे आम्ही माणसाला सांगू शकतो, देवाला सांगू शकत नाही, कारण की देव अंतकरण पडताळून पाहणारा देव आहे. म्हणून देवाची प्रीती सदृश्य आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची प्रीती पण सदृश्यच असायला हवी, कृतीशील असायला हवी. असं आम्ही म्हणू शकत नाही मी देवावर प्रीती करतो पण मी देवाच्या आज्ञा मोडतो, नाही. कारण शास्त्र सांगतं जो देवावर प्रीती करतो तो देवाच्या आज्ञा पाळतो. देवाच्या आज्ञा पाळणारा देवावर प्रीती करणारा आहे. म्हणून ह्यांनी फक्त दिवा घेतलाय, आपल्या संगतीत तेल घेतलं नाही. आणि एक्स्ट्रा तेल घेणं म्हणजे काय? सदैव तयार असणे. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना जर आज रात्री तुतारीचा नाद झाला तर त्या 50% जाणाऱ्यांमध्ये मी असेल का? ख्रिस्ती लोक हे सदैव तयार असणारे लोक आहेत. ख्रिस्ती लोक आजचा दिवस उद्या, उद्याचा परवा, परवाचा तेरवा ढकलणारे नाहीत. कारण की देव वेळेला फार महत्व देतो. देव वेळेशी बांधलेला आहे. म्हणून गलतीकारास पत्रामध्ये संत पाऊल येशूच्या जन्माविषयी लिहित असताना गलतीकारास मंडळीला असं म्हणतो, काळाची पूर्णता झाली त्यावेळेस स्त्रीपासून असा तो जन्मलेला आहे. काळाची पूर्णता होईपर्यंत देवाने वाट पाहिली. लुक्र शुभवर्तमान, मत्तयकृत शुभवर्तमान, यशाचा ग्रंथ सांगतो तेव्हा कुमारी गर्भवती होईल. अरे येशू डायरेक्ट जन्म पाहू शकत होता, परंतु 9 महिने 9 दिवस, कारण की लुक्र शुभवर्त त्यावेळेस तिचे दिवस पूर्ण भरल्यावर, महिने म्हटलंय का? दिवस पूर्ण भरल्यावर, 9 महिने 9 दिवस पूर्ण भरल्यानंतर येशूचा जन्म झाला. आमचा देव वेळेविषयी फार बारकाईने पाहतो, मात्र आम्ही देवाला गुंडाळून आमच्या खिशात ठेवतो. म्हणतो चर्चला उशिरा गेलं तरी चालते, देवाला वेळ दिली नाही तरी चालती. देवाला दिलेली परफेक्ट. देवा रोज सकाळी 6ला उठून मी तुझं शास्त्र वाचेल. आज जरा थंडी जास्तच आहे देवा. देवा तू थंडीला ओळखतोस, देवा तू मला ओळखतोस, देवा माझं जीवन ओळखतोस, माझी शारीरिक गोष्ट तुला माहिती आहे. आणि म्हणून मी आता जरा थोडीशी अजून एक डुलकी घेतो. आता हा हात पुन्हा डोक्याखाली घेतो, एका अंगावरून दुसऱ्या अंगावर फिरतो. त्याविषयी शलमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणतो, आळशी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर फिरत असताना ज्याप्रमाणे दरवाजा बिजागरीवर फिरतो त्या प्रकारे तो काम करतो. आणि आळस पाप आहे. देवाला सगळंच माहित आहे, पण देवाला हेही माहित आहे की माझ्या मुलांनी माझ्या संगती विश्वासू राहावं. देवाला हेही माहित आहे की माझ्या लेकरांनी माझ्या संगती विश्वासू राहून गोष्टी कराव्या. देवाला हेही माहित आहे की त्यांनी जे माझ्या संगती प्रॉमिस केलं आणि मी जे त्यांना प्रॉमिस केलं त्याप्रमाणे आमच्या दोघांचा करार पुढे जाणं गरजेचं आहे. देव माझं अंतकरण ओळखतो. ही मोठी आफूची गोळी सैतानाने मंडळांना दिलेली आहे. देव तेही ओळखतो की ह्या शब्दाच्या मागं काय आहे ते. आणि म्हणून त्या ज्या आहेत फक्त तेल बरोबर घेतले नाही, परंतु शहाण्यांविषयी लिहिले. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतलं. थोडं भांड्याचं वजन झालं तरी चालेल. सध्याचं लाईफ आहे ना, इट इज अ ग्लॅमरस लाईफ. लोकांना असं खूप काही घेऊन फिरायला नको असतो. आम्ही चर्चला येतो, काही लोक चर्चला बायबल घेऊन येतात,
काही लोकांनी बायबल आणणं हा त्यांचा नियम लावलेला आहे. काही लोकांना चर्चला बायबल घेऊन यायला लाज वाटते. अरे नको नको बायबल घेऊन जायला, कारण काय एवढं मोठं बायबल कुठं घेऊन जायचं. मात्र मोबाईल मात्र तो घेऊन येतो. चर्चमध्ये पण मोबाईल वाचतो आणि चर्चमध्ये बसून आम्ही गेमही खेळतो मोबाईलवरती आणि सांगतो मी आज चर्चला जाऊन. अरे कुठल्या चर्चला बाबा? ज्या चर्चमध्ये तू देहाने बसला होता, पण तुझं मन मात्र कुठं होतं? मोबाईलमध्ये. आपण जाऊन सांगतो मी चर्चला आलो होतो. मी कुठं बसलो होतो? पारावर. पार माहिती आहे ना? हा काय बोलावं? मराठीचे शिक्षक कोणतरी असेल ना? का नाहीये? झाडाच्या बुंद्यावर बसलो आणि मी सांगतो चर्चला जाऊन आलो. आम्ही चर्चला आल्यानंतर कुठं बसतो हे फार मॅटर करतं, कारण की ही वेळ आम्ही देवाला दिलेली आहे आणि ही देवाची आहे. देवासंगती घालवणं गरजेचं आहे. देवाला सोडून आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. ती देवासंगती विश्वासू राहणं गरजेचं आहे. नाही तर चर्चच्या असणाऱ्या दप्तरासाठी राजेशला प्रेझेंटी मानण्यासाठी तो चर्चला आलाय, पण देवाच्या दृष्टिकोनातून ते चर्चला नाहीच आहे. कारण मी वेळ दिली तेवढ्या वेळेत येणार. देव वेळ पाळणारा देव आहे. आणि म्हणून ह्या 10 जणी जे आहेत त्यांनी घेतलं हातामध्ये भांडं. अवघड दिसतंय तरी घेतलं, अरे जरा घाणेरडं दिसतं तरी घेतलंय. माझं जे काय भांडं आहे त्या भांड्यात तेल घ्यायला पाहिजे. माझं भांडं जरा चेपलेलंच आहे, माझ्या भांड्याला डागच लागलेला आहे. त्या काळात जर पितळेचं भांडं असेल तर त्याच्यावरती ढग आलेले असेल तर ढग आलेलं भांडं घेऊन गेलं पाहिजे. माहिती आहे ढग आहे ना? जी तरुण मंडळी त्यांना माहीत नाही. आम्ही लहान असताना घरामध्ये पितळीची भांडी होती आणि जी सगळी पितळीची भांडी होती ना, दरवर्षी ख्रिसमसला ह्या सगळ्या आया भांडे घासायला काढायच्या. आणि ते भांडे घासायला काढले, मुलांना काम, त्याच्यावर ढग येणार नाही. पुस पुस पुस, दर दर दर. अरे काय, मी एकदा म्हणलं सगळं विकूनच टाक. माझं जे काय भांड आहे त्यात तेल घेऊन गेलं पाहिजे. दुसऱ्याकडे मागायला जाऊ नका. माझं तेल माझ्या भांड्यात नेणं गरजेचं आहे. त्या 10 जणी आपल्या भांड्यात तेल घेऊन गेल्या. 5 जणी तर आणलंच नाही भांड. त्यांना लाज वाटत असेल, माझं भांड जरा तिरकत दिसतंय, माझं भांड लहानच आहे, माझं भांड मोठंच आहे, माझं भांड चंचळच आहे, माझ्या भांड्याला छिद्रच पडलंय, माझ्या भांड्याला टोकच पडलाय, माझं भांड पडल्यामुळे चेपलंच गेलंय. अहो जे काय आहे ते माझं आहे. हे जे काय जीवन आहे ते माझं आहे आणि माझ्यापेक्षा माझं जीवन जास्त देवाला माहित आहे. जसं आहे तसं त्याच्यामध्ये तेल घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं स्तोत्र 51 मध्ये, अनुतप्त आणि भग्न हृदय तो तुच्छ मानणार नाही. आमचं जीवन किती चपटलेलं असू द्यात, देव त्यातलं तेल मान्य करेलच. म्हणून आपल्या ह्याच्यात घेऊन गेलं पाहिजे. आपल्या भांड्यामध्ये हे तेल घेऊन गेलं पाहिजे. दुसऱ्याच्या भांड्याकडे पाहायचं नाही. आणि हे घेऊन आले. आता सगळं काय सुरू झालं. आता त्यांच्या जीवनात सारखी गोष्ट, शहाण्यांनी आपले दिवे घेतले, भांड्यात तेलही घेतले. 5 मग वराला विलंब लागला. यहुदी संस्कृतीमध्ये वराला विलंब लागणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण की तो येत असताना तो वेळच लावणार. यासाठी उशिरा आलं की मग गडबड काय होती, कारण मग तो त्याच वेळेस तिला घेऊन जायचा. आणि तो म्हणतो वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोपही लागली. अनेक वेळेस लोक म्हणतात येशूच्या दुसऱ्या येण्याला अजून खूप विलंब आहे. येशूचं दुसरं येणं अजून खूप लांब आहे. संत पेत्र त्याच्या दुसऱ्या पत्रात म्हणतो, लोक विचारतील त्याच्या येण्याच्या वचनाचं काय झालं. युग आरंभापासून किंवा उत्पत्तीच्या पासून आहे तसंच जग चालू आहे, परंतु परमेश्वर आपल्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्त आपल्या येण्याविषयी विलंब लावणार नाही. ठराविक वेळेला ज्या वेळेस सांगितलंय त्याच वेळेस होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये जवळजवळ सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की शेवटचा काळ जगामध्ये येणार आहे. परंतु त्या बाकीच्या धर्मांमध्ये जे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी थोडीशी असणाऱ्या गोष्टी कमतरता आहेत. आपल्याकडे सगळं स्पष्टीकरण आहे. मुसलमान लोक सध्या म्हणत आहेत की कयामत जल्दी आने वाली आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृती म्हटलं गेलंय आता हे कलयुग संपून आता सतयुगाची सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी गुरु परंपरा आहे ते म्हणतात आमचा 10वा गुरु येणार आहे. काही लोक म्हणत आहेत सुताराच्या पोराचा धर्म हा शेवटपर्यंत चालेल. हे सगळं जे आहे हे त्यांच्याकडे असणाऱ्या थोड्या गोष्टी आहेत.
परंतु आमच्याकडं बायबलमध्ये देवाने कसं घडणार, काय घडणार, केव्हा घडणार, कधी रिपीटली घडणार हे सगळं सांगितलेलं असताना देखील आम्ही येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी फार निर्धास्त आहोत आणि इतके आळशी झालेलो आहोत. आला तर येऊ देत येशू. येशूला पण सांगू, येशू जरा थोड्या वेळ वेट कर. इतकी आम्ही स्वतःची तयारी भयंकर करून ठेवलेली आहे. ह्या सगळ्यांना डुलक्या लागल्या. 10च्या 10 जणी डुलक्या घेत आहेत. ह्याचा अर्थ चांगल्या, शहाण्या आणि मूर्ख दोघीही एकाच प्रोसेसमध्ये आल्या. अरे काय माहिती कधी घडेल, येणार हे निश्चित आहे, पण डुलकी लागली, झोप लागली. आमच्या असणाऱ्या शारीरिक गोष्टी, आमच्या भौतिक चिंता, कधी कधी आमच्या असणाऱ्या आत्मिक जीवनावरती ह्या बलवत्तर होताना दिसतात. आणि म्हणून संत पाऊल म्हणताना असं म्हणतो, मी माझ्या शरीराला रोज कुदलतो आणि टाचे खाली ठेवतो. डुलक्या लागल्या, मारल्या त्या का मागे. लोकांना चर्चमध्ये पण डुलकी लागती, माहित नाही बाबा कसं काय. मी एका चर्चला संदेश देत होतो आणि त्या चर्चला इथं जसं आपण माहीत असं माईक होता. आणि मग मी बोलता बोलता असं मारलं की जाग यायची. आणि चर्च झाल्यानंतर पहिला का दुसऱ्या संदेशानंतरच ते दोघं जण त्या चर्चच्या सेक्रेटरीला म्हटले, हो तुम्ही ह्या पालकांना सांगा ना म्हटले, ते पुलपिटवर काय मारू नको, झोप डिस्टर्ब होते. कठीण आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्यांना डुलक्या लागल्या, झोप लागली. पहिल्या डुलक्या मारल्या, उठत असतील, येते का, होतंय का, अरे भूमिकंप झाला आत्ता इश्यू होतो का, अरे चक्रीवादळ आत्ता इश्यू येतो का, पैशाचा असा जर आशी येतो का. पण शेवटी सगळे झोपले. कारण की शास्त्र सांगतं, ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना होतात त्याप्रमाणे येशूच्या येण्याच्या वेळेस होते. म्हणजे ते रिपीटेड सारखं 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 घडेल. म्हणजे हे समजेल की आता बाळाचा जन्म होणार आहे, स्त्रीला समजतं. त्याचप्रमाणे त्यावेळेस देवाच्या लोकांना समजेल, आमचा तारणार आता येणार आहे लवकर, आणि मग ते जागरूक होतील. म्हणून तो म्हणतो या ठिकाणी, ह्या ज्या सगळ्या येशूने सांगितलेल्या घटना आहेत ना, येशूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस काय होणार आहे, तो असं म्हणतो. मग ते झालं आणि म्हणतो, तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हाक आली, घोषणा झाली, देवाने हाक मारली, उठा तयारी करा, उठा तयारी करा, उठा जागते रहो. जागृत हो, झोपे जाऊ नकोस. घोषणा आली, आता वर येत आहे. आणि जशी घोषणा आली तशी सगळ्यांनी ऐकली. फक्त 5 जणींनी, 10च्या 10 जणींनी ऐकली. ज्या वेळेस घोषणा येते त्यावेळेस ती सर्वतोपर येते. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये इब्री लोकास पत्राचा लेखक लिहित असताना असं म्हणतो, देव प्राचीन काळी अंशांनी प्रकारांनी आमच्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. जुन्या करारामध्ये जो शास्त्रपाठ वाचला, स्तोत्र 19, त्यामध्ये म्हटलेलं आहे, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याच्या हस्तकृती दर्शविते, दिवस दिवसाशी संवाद साधतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर दिगंती पोहोचतो. आम्हाला सर्व समर्थ देवाने उत्पन्न केलेला आहे याविषयी ते सांगतात आणि आम्ही त्याची स्तुती करतो. याविषयी ते स्वतः घोषणा करतात. निसर्ग माणसाला ओरडून सांगतो की आम्ही देवाच्या हाताचं खेळणं आहोत. योबाच्या पत्रात वारंवार सांगितलेलं आहे की देव काय म्हणतो त्याप्रमाणे. आणि ज्यावेळेस आम्ही तिकडे लक्ष लावतो त्यावेळेस आम्हाला समजेल की देव निसर्गाच्या द्वारे बोलतो. दुसरी महत्वाची गोष्ट की देव ज्यावेळेस बोलतो, देव डायरेक्ट बोलला. मोशे ये वर, मोशे गेला वर. आदामा तू केलं का हे केलंस, हनोका तू असं कर, अब्रामा चल मी तुला बोलवत आहे. देव डायरेक्ट बोलला आणि लोकांना ते समजलं की देव आमच्याशी बोलत आहे. देव आमच्याशी बोलतो हे समजायला पण त्याचं अंतकरण लागतं. नाहीतर काही जणांना आमचे विचारच देवाचे शब्द वाटायला लागतात. काल टॅफ्टीच्या क्लासमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला, पाळक साहेब देव बोलतो कसं काय समजायचं. मी म्हटलं पवित्र आत्मा आणि पवित्र शास्त्र ह्यांची ज्यावेळेस सांगड बसते त्यावेळेस देव बोलत असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आमच्या अंतकरणामध्ये त्यानंतर शांती येते की अरे हे बरोबर देवाचंच आहे.
देव निसर्गाच्या द्वारे बोलला, देव बोलत असताना डायरेक्टली बोलला, देव संदेशाच्या द्वारे बोलला, देव कृतीच्या द्वारे बोलला, देव चमत्काराच्या द्वारे बोलला, अहो एकदा तर गाढवीच्या द्वारे पण बोलला. एकदा एका नवऱ्याने कंप्लेंट केली माझ्याकडे, पाळक साहेब माझी बायको मला गाढव म्हणती. अहो चांगलं आहे म्हटलं, का देव गाढवाच्या द्वारेच बोलतो, सांभाळा. ती बाई म्हणली पाळक साहेब हे असेच करतात. मी म्हटलं सांभाळ बाई, ह्याच्या तोंडातून जे शब्द निघतात ते देवापासून नाही, त्याची पहिली खात्री कर, नाही तर तुला शिक्षा आहे. बहिणींनो, घरी गेल्यानंतर इकडे टायटल लावू नका. घोषणा करा. घोषणा झाली, गाढवीच्या द्वारे बोलला. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय आणि 3 अध्यायामध्ये संत योहान 7 वेळेस 7 मंडळ म्हणतो, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रकटीकरणाचं पुस्तक 13 अध्याय 9व्या वचनामध्ये पुन्हा तो असणार लिहिताना असं म्हणतो, आत्मा मंडळास काय, ज्याला कान आहे तो ऐको. त्याच्यानंतर मार्कुस शुभवर्तमान याचा 4 अध्याय 9वं वचन, 7वा अध्याय 16 वचन, मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय 15 वचन, 13वा अध्याय 9वं वचन, ह्या सगळे सांगतात ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला आत्मिक कान आहेत त्याला देवाचं वचन समजतं. ज्याला आत्मिक कान नाहीत त्या देवाच्या वचनाचा तो बाजार मांडतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजायला पाहिजे घोषणा आल्यानंतर की का ही देववाणी आहे का, आणि ही देववाणी मला समजते का, कारण की देव आजही बोलत आहे. म्हणून पेत्राचे 2 पत्र 2 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये लिहित असताना लिहिलेला आहे, संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झाले नाही, तर देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या माणसाने तो संदेश सांगितलेला आहे. मग तो मला आवडो अथवा न आवडो, तो देवाचा संदेश आहे. जर मला आवडत नाही तर याचा अर्थ हा आहे की मी बदलून घेण्यासाठी देव बोलत आहे, आणि जर आवडत आहे तर देव म्हणतो जे करतो त्याच्यामध्ये वृद्धी प्रस्थापित कर किंवा त्याच्यामध्ये वाढ करून घे. गॉड इज स्टील स्पीकिंग, आर वी लिसनिंग. देव अजूनही बोलत आहे. काय आम्ही ऐकत आहोत का आमच्या अवतीभोवतीच्या गोष्टीने आमचे कानच बंद केलेत. तो घोषणा करतोय, वर येत आहे, वर येत आहे, वर दाराशी आहे, वर जवळ आलेला आहे. तरी आम्ही म्हणतो एवढा ख्रिसमस होऊ देत, ह्या ख्रिसमसला मला बघू देत, ह्या ख्रिसमसच्या गोष्टी मला करू देत. तो म्हणतो अरे पहिलं आत्मिक जीवन बघ. मी सण साजरा करण्याच्या विरोधात नाही. आम्ही सण साजरा करत असताना ख्रिस्ताला विसरू नये ही माझी संकल्पना आणि विचार आहे. म्हणून मगाशी म्हणलो शेजारच्याला म्हणा तुला ख्रिस्त केंद्रित जाऊ. चेष्टा नव्हती बरं का, खरंच प्रार्थना करायची 25 तारखेपर्यंत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, घोषणा झाली. जशी घोषणा झाली हाक आली, पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. आम्हाला वारंवार आमचे आत्मिक दिवे नीट करावे लागतात. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9वं वचन, कारण तो विश्वसनीय व न्याय म्हणून आमच्या अपराधांची क्षमा करेल. आम्हाला झोप लागली होती ना जरा, म्हणून आता त्याची वात कापायला पाहिजे, नीट केलं पाहिजे, नीट स्वच्छ केलं पाहिजे, काच स्वच्छ केले पाहिजे. ज्यांनी कंदील बघितले त्यांना माहीत आहेत, कंदिलाची काच रोज स्वच्छ करावी लागायची, स्वच्छ केली पाहिजे. अनेक वेळेस घरातले लोक म्हणजे काच स्वच्छ करताना कधी कधी ती कापते म्हणजे काय माहिती आहे का, आम्हाला शुद्धीकरणाची गरज आहे. हे चुकीच्या पद्धतीने हात टाकला होता आणि तिथं आतमध्ये, तो आता नीट करायला पाहिला होता. आणि म्हणून देव म्हणतो पुन्हा हे करू नकोस, मी तुला बरं करायला समर्थशाली आहे, मीच तुझा बाम आहे त्याच्या जखमेवर लावायला. काच नीट केली पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, कंदील चांगला करायला. सगळ्यांनी सुरुवात केली, कंदील नीट होऊ लागला. सध्याच्या मुलाला इलेक्ट्रॉनिक कंदील माहीत आहेत, लावलं ह्याच्यावरती की लागतात, सेल टाकून लावले की लागतात. तो म्हणतो की ते उठून नीट करू लागल्या. आता हे नीट करू लागले, तेव्हा मूर्खांनी नीट करणं म्हणजे आमच्या स्वतःला नीट करणं. ज्याला त्याला वैयक्तिक ज्याने त्याने स्वतःला नीट करणं गरजेचं आहे. मी माझ्या पत्नीला, मी माझ्या लेकरांना नीट करू शकत नाही, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करू शकतो. मी मंडळीला संदेश सांगू शकतो की ह्याद्वारे काम करा, पण मंडळीला मी हाणून मारून गोष्टी करायला भाग पाडू शकत नाही, कारण मी बुरुजावर उभा आहे. तो तिथून ओरडून सांग. एंजल लहान असताना, डॅडी इतकं कशाला ओरडताय म्हणली पुलपिटवरून.
आणि मी म्हटलं मला माहीत नाही म्हटलो. ह्या चर्चला आलेले सगळे पालक आत्तापर्यंत उरडूनच बोलतात म्हटलं. बरोबर की नाही मावशी? कुलकर्णी पाळकसाहेबांचं जोरात बोलायचे ना. जाधव पाळकसाहेबांचा आवाज तसाच होता. त्यावेळेस तर माईकचं सिस्टम नव्हतं. यदा कदाचित देव सांगतो उरडून बोल, कुठंतरी कानातलं शिस बाहेर जाऊन तुझं बोचन आत जाईल. नीट करू लागले. आम्ही स्वतःला नीट केलं पाहिजे, नीट स्वच्छ केलं पाहिजे, रोज आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, रोज आमच्या आत्मिक जीवनाला तपासलं पाहिजे, रोज आमचं आत्मिक जीवन पडताळून पाहिलं पाहिजे, रोज आमच्या आत्मिक जीवनाचा आम्ही आलेख लिहायला पाहिजे. कधी कधी आम्ही झोपी जाऊ, झोपेतून उठल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या पाहिजे, नीट केलं पाहिजे. ज्या भांड्यात तेल आणले त्या भांड्यात तेल आहे काय बघायला पाहिजे, माझ्या जीवनात काय घडलं ते बघायला पाहिजे, हे तेल मला लागणार आहे याविषयी खात्री केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. विमानामध्ये प्रवास करत असताना ती एअर होस्टेस पहिल्याच 8-10 मिनिटात येऊन असं म्हणते, फर्स्ट हेल्प युअर सेल्फ देन हेल्प अदर्स. आम्ही आमचं आत्मिक जीवन खड्यात गेलं तरी चालतंय, परंतु आम्ही दुसऱ्यांच्या आध्यात्मिक जीवनाला उभारे आणण्याचा प्रयत्न करतो. अरे पहिलं स्वतः आत्मिक जीवन सांभाळायचं, मग दुसऱ्याचं सांभाळायचं. ती वरून सांगती, जर समजा ऑक्सिजनचा प्रवाह कमी झाला की वरून तो मास्क खाली येईल, पहिला तुम्ही स्वतःला लावा आणि मग दुसऱ्याला लावा, नाहीतर तू मरशील आणि त्याला वाचवशील. ह्याचा अर्थ मी नरकात जाईल आणि दुसरा स्वर्गात जायच्या वाटेवर जाईल. म्हणून आधी आपल्या स्वतःचं बघायचं आत्मिक जीवन. बाहेरच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना सहाय्य करू शकतो भौतिक जगामध्ये. आत्मिक जीवनात पहिला मी नीट आहे का हे पाहायला पाहिजे. आणि मला आत्मिक जीवनाची सत्य माहीत नाहीत आणि ज्याला आत्मिक जीवनाचं प्रौढत्व प्राप्त झालंय त्याला आम्ही सांगताना सांगतो, तुम्ही असं करता का हो? मुळात तारण झालेली खात्रीच नाही. सध्या एक नवीन टर्मॉलॉजी ख्रिस्ती जगामध्ये आली, पालकांचं काही जास्त ऐकायचं नाही, कारण ते पालकांचं काम आहे. कठीण शब्द आहेत. देव ह्या शब्दाचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. जिथून शब्द बाहेर येतात तेच जर देवाने बंद केलं तर कठीण होईल. आम्ही आमच्या स्वकेंद्रित गोष्टीमुळे म्हणतो देवाचं ऐकू नका. मी तर म्हणतो पाळकाचं ऐकू नका, पण देवाचं ऐका ना. त्याच्या तोंडातून जे शब्द येतात ते ऐका. तो जर चुकत असेल तर देव त्याचा हिशोब घेईल. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, पुरुषी जे सांगतात ते ऐका, त्यांच्या कृतीवरती लक्ष केंद्रित करू नका आणि त्यासारखं करू नका. ते नीट करू लागल्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नीट केलं. ज्यावेळेस स्वकेंद्रित गोष्टी येतात त्यावेळेस आम्ही नीट करण्याच्या भानगडीत पडत नाही. फिलिपेकरास पत्र याचा 3रा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये संत पाऊल फिलिपेकरास मंडळीला लिहित असताना म्हणतो, अहो फिलिपेकरांनो, मी जे सांगतोय ते ऐका. फिलिप 3रा अध्याय 18-19. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. कुठले लोक? बाहेरचे नाहीत, फिलिपेकरास मंडळीतले आतले. बाहेरच्या लोकांविषयी लिहित नाही. आम्ही मंडळीमध्ये आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहोत का आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे मित्र आहोत? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतो कोण वैरी आहेत? नाश हा त्यांचा शेवट आहे. माणसाने किती चांगलं केलं तरी नाश, शेवटाला त्यांचा नाशच होणार. नाशापासून वाचायचं असेल तर वधस्तंभाचा मित्र झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, पोट हे त्यांचे. अरे मग कुठल्या ख्रिस्ताची उपासना करतो आम्ही? मंडळीतल्या लोकांविषयी तुला येतो, पोट हे त्यांचं दैवत आहे. त्यांना स्वकेंद्रित जीवन फार आवडतं. मी, माझं, माझ्यासाठी, माझा लाभ, माझ्या गोष्टी, माझी प्रतिष्ठा, माझा मान. आणि शास्त्र म्हणतं, तू बढता जा मैं घटता जाऊ. गीत आहे ना अर्नेस्ट मॉलचं, तू बढता जा मैं घटता जाऊ. ख्रिस्त वाढायला पाहिजे. आम्ही घसरलो तरी चालेल, आमचं नाव कोणी काढलं नाही तरी चालेल, आम्हाला लोक विसरले तरी चालतील, परंतु देवाचं गौरव, देवाचा सन्मान होणं गरजेचं आहे. पोट हे आपलं दैवत करू. पोट म्हणजे काय? स्वकेंद्रित इच्छा. मी, माझं जीवन, माझं कुटुंब, माझा सन्मान, मला काय घेता येईल, मला काय प्राप्त करता येईल, माझ्या असणाऱ्या ह्याच्यावरती कशा गोष्टी उडून घेता येईल, या गोष्टी पाहणं. शास्त्र सांगतं द्या म्हणजे तुम्हास
शास्त्रात कुठं सांगितलं नाही घ्या. एकदाच लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला होता. देवाने सगळंच नासवलं. देवाने सांगितलं मी तुमचा पुरवठा करणारा देव आहे आणि तुम्हाला आजपासून मी पहाटे उठून तुम्ही तुमच्यासाठी मन्ना गोळा केला पाहिजे, रोजच्या दिवसाचा गोळा करा. काही जण म्हणले काय माहिती देव कसा आहे. आपल्या घराला अर्धा किलो मन्ना लागतो, हे भांडं भरून, त्या अर्धा किलो ते भांडं भरून, चला चला मोठं घेऊन जाऊ. अहो किती मोठं, मला माझी ही पिढी, माझी पुढची पिढी, माझ्या 4 पिढ्या, माझ्या 10 पिढ्या, माझा मी, माझा बायको, माझी लेकरं, माझी मुलं बाळं, माझी आई जी इथं राहत नाही ती बाहेर राहते ती, त्याच्यानंतर माझा भाऊ जो इथं नाही तो पुण्यात राहतो तो, माझ्या माझ्या भावाच्या बायकोच्या घरचे, माझ्या बायकोच्या घरचे, माझ्या बहिणीच्या घरचे, माझ्या दुसऱ्या बहिणीच्या घरचे, माझ्या बहिणीच्या मुलीचं जर लग्न झालं तर तिच्या घरचे. अहो किती मोठं भांडं आहे. शास्त्र म्हणतं ते नासून टाकतो मी, म्हणून जेवढं लागतं तेवढंच घ्यायला शिकायला पाहिजे. कारण की देव म्हणतो तो माझा पुरवठा आहे. बाकी जे सगळं तुम्ही घेता ना ते सगळं बाकी जे घेतलेलं आहे ना ते नाश पावणार आहे. आणि म्हणून पोट हे त्यांचं दैवत आहे. आमच्या पोटाला दैवत होऊ देऊ नका, कारण की प्रभू येशू ख्रिस्त आमचं दैवत आहे, ज्याने आमचं तारण केलेलं आहे. पुढं तो शब्द वापरताना पुढचा तिसरी महत्वाची गोष्ट लिहिताना असं म्हणतो, पोट आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. एखादी चुकीची गोष्ट असते ना, इतकी त्यांना हवीशी वाटते ना, त्यांना असं वाटतं हेच काय सगळं महत्वपूर्ण आहे. इब्री लोकास पत्रात म्हणले जे दृश्य ते सगळं नाश पावणार आहे, जे अदृश्य ते अनंतकालिक आहे. अनंतकालिक काय आहे माहिती आहे काय? ख्रिस्तावरचा विश्वास, ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं तारण, देवासंगती विश्वासू पण त्यात आम्ही नीट व्हायला पाहिजे. आणि निर्लज्जपणा, मी तंबाखू खातो तरी मला चालते कारण की देव माझी प्रार्थना ऐकतो. थोतांड आहे. थोतांड आहे. आमची तंबाखू आणि आमची पुडी आणि आमची दारू आणि सिगारेट, आमची निंदा आणि इतरांविषयी केलेले आम्ही चुकीचे स्टेटमेंट हे आमचा घात करू शकतात. पण आम्ही निर्लज्जप्रमाणे म्हणतो कस काय मी केलं. बघा मी 10 वर्ष पुढे खातोय, सरकारने बंद केली तरी मला अजून काही शिक्षा झाली नाही. अरे बाबा शिक्षा झाली नाही यासाठी कारण देव अजून वाट बघतोय, आज तरी बदलेल. आणि जर बदलला नाही तर देव छडी घेऊन आहेच ना तयार. आणि देवाने एकदा जात दळायला सुरुवात केलं की देव बारीक दळतो. निर्लज्जपणाचा कळस कधी कधी होऊन जातो. आम्ही देवाला आमच्या खिशात ठेवून देवाच्या विरुद्ध गोष्टी बोलू लागतो. काही वर्षापूर्वी एका गावामध्ये एका पालकाने त्याचं चर्च बांधलं एका संस्थेच्या जमिनीवर. आणि त्याने सांगताना सांगितलं सगळी जमीन चर्चची आहे, काय देवाची आहे. आणि देवाने मला दाखवलं बांध. मी सांगताना सांगितलं, ज्यावेळेस मी त्या संस्थेमध्ये संदेशाला होतो त्यावेळेस सांगितलं पाळी साहेब आमच्याकडे असं असायचे. त्यांची कमिटी बसली, म्हणलं ह्यांचा देव चोर आहे. बरोबर आहे ना? आहे का कोणी तर एखाद्या 2-4 गुंठ्यावाला माणूस आहे का बसलेला? आहे का कोणाची 2-4 गुंठे जमीन? होय की नाही? हो आहे का एखादा? हो एकही नाही. इतके गरीब लोक आम्ही. हा अहो समजा एखाद्या 2-4 गुंठे जमीन आहे. मी रात्री म्हणलो देवाने मला दाखवलंय जाऊन, कोणाचं नाव घेऊ, राजेशच नाव घेतो आता, राजेशच्या जमिनीवरती जाऊन मी घर बांधावं. त्यावेळेस काय होईल राजेश? अजून माझा पाय त्या जमिनीवर पडत नाही की लगेच पोलीस हो तुम्ही तर कसं काय बांधताय, बघू पेक बघू 10 गोष्टी. देव ही चोरी आहे वैयक्तिक असल्यामुळं आणि सामाजिक असल्यामुळं पण चोरीच आहे. आपण आम्ही निर्लज्जपणे त्या गोष्टी करतो. पुढचा शब्द आहे त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असतात, त्यांनी अहिक गोष्टीकडे, आणि म्हणून ते तेल घेऊन आले नाहीत. आता पुढे येऊयात काय करतो त्या. हे सगळं झालं. अनेक लोक जे आहेत ना त्यांची कथनी आणि करणी ह्याच्यात फरक आहे. माहिती आहे ना कथनी आणि करणी? कथनी म्हणजे शब्द. अरे शब्द म्हणजे पार देवाला देवदूताला लाजवतील इतके सुंदर शब्द आत्मिक. परंतु करणीचा प्रकार, करणी म्हणजे करणी नाही बरं का तसली, माहिती ना करणी तसली नाही. करणी म्हणजे कृती. त्याची वेळ आली की नाही काय करायचं नाही, काय नाही करायचं, नाही करायचं नाही, दुसरा बघल मी काय पण करायचं. मेनी हॅव शुगर ऑन देअर टंग बट पॉइझन इन देअर हार्ट. अनेकांच्या जिभेवरती किंवा जीभच साखर आहे
परंतु अंतःकरणामध्ये जोगी सर्पाचं विष आहे, सांभाळायला पाहिजे. आम्ही नीट करून घ्यायला पाहिजे. देवाच्या राज्याच्या विरुद्ध, देवाच्या मंडळीच्या विरुद्ध गोष्टी केल्या नाही. आणि मग पुढची गोष्ट जी आम्ही येऊन पाहतो, पुढची महत्त्वाची गोष्ट तो लिहित असताना अशी म्हणतो, तो लिहिताना असं म्हणतोय, त्या म्हणाल्या आम्हाला द्या तेल. ह्यांनी सांगितलं विकत घ्यायचं जा, विकत देईल कोणतरी. आत्मिक जीवनाची सत्य, आत्मिक जीवनाचे नियम, आत्मिक जीवनाची वृद्धी, आत्मिक जीवनाचं तेल, आत्मिक जीवनाची रिफ्रेशमेंट, आत्मिक जीवनाचा ताजातवानापणा, आत्मिक जीवनाची वृद्धी हे वधस्तंभाच्या पायथ्याशी गेल्याशिवाय आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गेल्याशिवाय ते भेटत नाही. आता हे वराला भेटायसाठी तेल घ्यायला बाजारात गेले आणि सध्या जगाने, ख्रिस्ती जगाने बाजार मांडलाय. ख्रिस्ताला पण बाजारात उभा केले लोकांनी. आज कठीण आहे. लोक आज ख्रिस्त मंडळीसाठीच्या गोष्टी जगातून लोक घेऊन येऊ लागलेत. मंडळी कशी चालायला पाहिजे, कशी चालायला पाहिजे मंडळी? पवित्र शास्त्राला धरून, देवाच्या आत्म्याला धरून आज लोक म्हणतात मंडळी कशी चालायला पाहिजे? नियमाने चालायला पाहिजे, ब्लू बुकने चालायला पाहिजे, नियमावलीने चालायला पाहिजे, सरकारच्या नियमाने चालायला पाहिजे. अहो ते दुय्यम आहे, पहिलं बायबल आहे, बरोबर ना? आम्हाला मात्र बायबल माहित नाही, पण आम्हाला काय माहित आहे? नियमावली माहिती आहे, परफेक्ट. काय शब्द मावशी? आपला शब्द वेगळा आहे. मी बराच वेळा आठवत होतो. काय? घटना. कठीण आहे. घटनेपेक्षा देवाचा आत्मा, देवाचं वचन याला आम्ही स्थान द्यायला पाहिजे. देवाचा घटना सांगते, हा चुकला, नियम सांगतो, नियम मारणार आहे ना, नियम सांगतो मारून टाक. शास्त्र काय सांगतं? प्रीती कर, रास झाक, पांघरून घाल, देवाकडे प्रीती कर. ते गेले बाहेर आणायला. आणि आज ख्रिस्ती जगामध्ये देवाची आणि देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची जी वधू सिद्ध होत आहे, तिला चालवणं जगाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे. आणि म्हणून सगळा बिघाड होऊन बसलेला आहे. कारण की देवाची मंडळी देवाच्या नियमाप्रमाणे चालवली गेली पाहिजे. शेवटी तो आल्यानंतर म्हणतो, मग तेव्हा त्यांची वचन त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. वर कधी येईल कोणाला माहित नाही. आणि म्हणून विकत घेऊन जायच्या भानगडीत पडू नका, तिथंच थांबा. देवाची क्षमा मागा. देवा नाही आणलं रे तेल आता, पण तू कृपाळू दयाळू आहेस, तू क्षमा कर. पण ती क्षमा आत्ताच मागायला पाहिजे. कधी वर येईल माहित नाही. कोणाला माहित आहे का कधी मारणार आहे? हाय का? एका डॉक्टरने सांगितलं, एका माणसाचं ऑपरेशन झालं, हार्टचं, ओपन हार्ट. आता काळजी करू नका, 10 वर्ष जगेल. त्याच्या घरच्यांनी मला सांगितलं, पाळक साहेब डॉक्टरनी सांगितलं आता 10 वर्ष जगेल. आणि 4थ्या दिवशी तर माणूस गेला कब्रस्तानात. आम्हाला माहित नाही कोण मारणार आहे कधी ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आम्ही तयारी पाहिजे, बी रेडी, सदैव तयार पाहिजे आम्ही. आता जर तुतारी वाजली, तुतारीचा नाच झाला, डोळ्याची पापणी लवते न लवते आम्ही बदलून ख्रिस्ताला भेटायला गेलं पाहिजे. त्या असणाऱ्या लोटाच्या पत्नीसारखं करू नका. चाललोय तर खरं जीव घेऊन, तो देवदूत म्हणतो पळ लोट, लोटा पळ, बायकोला घे, मुली घे, पळ. त्या घरात तांब्याचं भांड आहे, कास्याचं भांड आहे, त्या ठिकाणी चांदी ठेवली, त्या असणाऱ्या एका गव्हाच्या पोत्यामध्ये त्या ठिकाणी थोड्याशा सोन्याच्या बांगड्या ठेवल्यात. त्या असणाऱ्या तिजोरीमध्ये साधारणतः ₹1,00,000 पडलेत. सगळं लक्ष तिथं आहे. निघालंय तर इकडं ती पाहते. देव म्हणतो हो मिठाचा काम. देव डायरेक्ट मिठाचा काम करत नाही. देवाने सांगितलं मागवळून पाहिलं तर मिठाचा काम करेल. म्हणून मागच्या जुन्या गोष्टीमध्ये स्वतःला इंटरेस्टेड टाकू नका. पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेकडे धावणं हेच आमचं कारण आहे, की हेच आमचं ध्येय असायला पाहिजे. आणि म्हणून त्या 5 ज्या शहाण्या आहेत ना, वर आला, वराने बघितलं की अरे ह्या तयार आहेत, ह्यांना घेऊन गेला. आणि काय झालं? दार बंद झालं. एकदा वराने दार बंद केलं की कुणी उघडू शकत नाही. जगामध्ये बरेच वर्षापूर्वी घटना घडली.
नोहा आणि त्याच्या संगतीचे लोक तारवात गेले आणि दार. नोहा फार प्रेमळ माणूस होता. लोक ओरडत, ए नोहा वाचव, ए दादा, असेल ना एखादा भाऊ. तुम्हाला माहिती का मथुशेलह ज्या वर्षी मरण पावला त्याच वर्षी पुराची सुरुवात झाली. कारण मथुशेलह ह्या शब्दाचाच अर्थ आहे त्यांच्या त्या सेमेटिक लँग्वेजमध्ये किंवा काय म्हणतो आपण त्यांच्या त्या जाती जमातीमध्ये, मथुशेलह म्हणजे जेव्हा तू मरशील तेव्हा ह्याची सुरुवात होईल किंवा जेव्हा तू मरशील त्यावेळेस नाशाची सुरुवात होईल. म्हणून मला वाटतं कुणी आपल्या मुलाचं नाव मथुशेलह ठेवत नाही किंवा ह्याच्यासाठी ठेवत नसतील, हा जगलाच 900 वर्ष तर काय करायचं. आणि नोहा हा फार चांगला माणूस. नोहा, देव म्हणतो तू चला आता पुढचं माझं काम आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर फिलेदेल्फिया मंडळीला म्हणतो, तुझ्या समोर मी दार उघडून ठेवलंय, तू जाऊन काम कर. तो म्हणतो ज्या वेळेस मी बंद करेल त्यावेळेस ते उघडण्याचं ताकद कोणात नाही. आणि ह्या वराने दार बंद केलं आणि वराने एकदा दार बंद केलं की महासंकटाच्या काळाची सुरुवात होणार आहे. आज देवाचे लोक हो देवाचं वचन ऐकत असताना, नाताळाच्या प्रवासाकडे निघालेले असताना, काय जर समजा आज देवाची तुतारी वाजली, आदिताची तुतारी वाजली, येशू मंडळीला घेण्याचा राहिला, तर त्या 50% शहाण्या कुमारिकांमध्ये मी आहे का? शांत राहूयात. डोळे बंद करूयात. वर येणारा याची घोषणा झाली, जगातल्या घडामोडी सांगत आहेत. आपली तयारी करा, आपली तयारी करा. आज देवाचा आत्मा ज्या वेळेस संदेशाच्या रूपाने संदेश देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेत होता, त्यावेळेस जे मला आठवत होतं माझ्या जीवनातलं त्याच्याविषयी आज त्या असणाऱ्या कंदिलाची काजळी काढा. देवाला त्यासाठी क्षमा मागा. देवा मी या ठिकाणी चुकलोय, तुझे तर घोषणा होत आहेत, वर येत आहे, माझं भांड तर फार चेपलेलं आहे. देवा ह्या दिव्यामध्ये आहे एवढंच तेल आहे. आणि देव म्हणतो विश्वास ठेव, हे पूर्वतेच जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीण अंतकरण करू नका. 5 शहाण्या कुमारिकेंमध्ये आपल्या स्वतःला मिळवून घ्या. देवाकडे कृपा मागा, देवाकडे सहाय्य मागा. हे देवा तू येत आहेस, जग ओरडून सांगतंय, भिंतीवरचा लेख सांगतो, गाढवी सांगते, अवतीभोवतीची परिस्थिती सांगते, तू सांगितलेल्या गोष्टी जगात घडताना दिसत आहेत. हे देवा मला स्वच्छ आणि शुद्ध तू कर. हे देवा मला पवित्र कर. मी या ठिकाणी चुकलो देवा, मी या ठिकाणी चुकलो. हेही माझ्या जीवनात घडलं, हेही घडलं गेलं. हे घडता घडता तू मला सावरलंस. हे देवा तू बघ, माझ्या जीवनात हा मोह आला, मी हे केलं, हे तुझ्या विरुद्ध आहे असं वाटतं. देवा माझ्या कंदिलाची वात नीट करू प्रकाशमय करणारा देव तो. देवा माझी क्षमा कर म्हणा. प्रिय बंधू भगिनी, देवाला हाक मारा. नाहीतर काय तो नाताळ नुसतं सेलिब्रेशन आहे, आत्मिकता काही नाही. आज देव म्हणतोय मी तुझ्या संगती बोलण्यासाठी हा संदेश दिला. आज मी तुझ्याशी बोलत आहे. तू माझा आहेस, तू माझी आहेस. आपलं अंतकरण कठीण करू नका. न जाणो चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आमच्यापैकी कोणी जिवंत राहील की नाही. हीच ती वेळ, हीच ती संधी. इथंच देवाला म्हणा, देवा तुला भेटायला तर आलो, पण डुलका लागला होता रे. जांभळ्या पण दिल्या, झोप पण लागली, आणि या सगळ्यामध्ये माझ्या आत्मिक जीवनावरती काजळी चढली. ही स्वच्छ करू दे. कारण तो म्हणतो तू विश्वसनीय व न्याय आहेस म्हणून आमच्या अपराधांची क्षमा करेल. ज्यांनी कधीच येशूला आपल्या जीवनात स्वीकारलं त्यांना तो म्हणतो तुमची पातके मी बर्फावणे शुभ्र करीन. तुमची पाप लाखेसारखी लाल असली तरी मी तुमच्यावर प्रीती करतो. आज देवा हा मी आहे.
माझी प्रार्थना ऐक, माझे शब्द तू ऐक. फक्त एवढंच म्हणा, देवा माझ्या पापाची क्षमा कर. पाप तर आठवलेत आपल्या मस्तिष्कामध्ये आणि विचारांना. देवा माझी क्षमा कर आणि ह्यापासून दूर पळण्यासाठी कृपा तू दे. मला आत्मिकतेत वाढव, सांगा देवाला. आणि देव आज कान लावून बसलाय, मला कोण हाक मारत आहे आज ह्या भक्तीमध्ये. उभा राहूयात, समारोपाची प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू. त्यानंतर आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आजच्या संदेशाच्या द्वारे देवा तू आम्हाला दाखवलंस तुझी इच्छा आहे की आम्ही 5 शहाण्या कुमारींमध्ये असावं. ज्यांनी आज प्रभुदेवा ह्या ठिकाणी बसून प्रार्थना केली, ज्यांनी पहिल्याच वेळेस येशूला वैयक्तिक तारण स्वीकारलं, ज्यांनी आपल्या तारणाचं नूतनीकरण केलं. झोप आणि डुलकी लागली होती देवा, परंतु तू आज पुन्हा जागृत केलंस म्हणून धन्यवाद देतो. आणि ज्यांनी क्षमा मागितली परमेश्वरा, त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी गौरव, सन्मान, मान आणि महिमा तुला देतो. ज्यांनी नूतनीकरण केलं त्यांच्या जीवनासाठी तुझ्या नावाला उंचावतो आणि उपकारस्तुती करतो आणि या सर्वांना तुझ्याकडे समर्पित करतो. ज्यांनी अजून आपलं अंतकरण कठीण केलंय देवा, त्यांच्या अंतकरणावरती थाप मारायचं बंद करू नकोस. त्यांचं तारण झाल्याशिवाय परमेश्वरा जगातून घेऊन जाऊ नकोस, अशी आम्ही आज मंडळी म्हणून प्रार्थना करतो. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू दे. आमच्या सर्वांना तुझ्याकडे समर्पित करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासरून सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप्याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज पहिल्याच वेळेस येशूला आपल्या जीवनात वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारलं, ज्या सर्वांनी आज आपल्या तारणाचं नूतनीकरण केलं आणि ख्रिस्तासाठी परमेश्वरा आपले दिवस स्वच्छ आणि नीट केले, त्या सर्वांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.